नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा जमीन येणे करण्यासाठी लोक प्रश्न विचारतात. कोणकोणत्या कागदपत्रांची गरज असते याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. आज आपण जमीन येणे करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची यादी पाहणार आहोत. 1. 1957 पासूनचे 7/12चे उतारे. 2. त्या जमिनीचे सर्व फेरफार तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. 3. त्या जमिनीचा चालू अटचा उतारा तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. 4. चालू तारखेचा 7/12चा उतारा. 5. 7/12वर असलेल्या सर्व लोकांचे संमतीपत्र. 6. मिळकत ग्रामपंचायत हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. 7. त्या जमिनीवरून हाय टेन्शन लाईन जात नसल्याचा MSCBचा दाखला. 8. जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याकडून दाखला. 9. पोलीस स्टेशनच्या हद्दीचा दाखला. तसेच शाळा, मंदिरे व अन्य सार्वजनिक ठिकाणांना बाधा नाही असा दाखला. 10. जमिनीला जाणारा रस्ता स्वतःचा की गावकीचा की राजमार्गाचा याचा दाखला. 11. लोकेशन प्लॅन. 12. जागा बांधायची असल्यास आर्किटेक्चरकडून प्लॅन, जसे की त्यात पाणी पुरवठा, जलनिस्सारण, भूकंपरोधन याची माहिती असणे गरजेचे आहे. 13. मोजणीचा नकाशा. 14. टाउन प्लॅनिंगचा झोनचा दाखला. 15. जमीन पुनर्वसन कायदा, शेतजमीन सीलिंग कायद्यानुसार अतिरिक्त नसल्याचा दाखला. या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, तरच जमीन येणे होऊ शकते. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.